तुमचं स्वागत आहे MS08 एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलवरती। मी तुमचा होस्ट प्रथम आणि आज तुम्हाला घेऊन चाललेलो आहे रघुवीर घाटमध्ये। रघुवीर घाट एक खूप सुंदर घाट आहे, पूर्ण धुक्याने भरलेला घाट असतो तो आणि ते टुरिस्ट एक प्लेस आहे। आणि मी आता आहे चिपळूणात। चिपळूणातून रघुवीर घाटाला जाण्यासाठी 40 किलोमीटर्स आहे। सो चला आपण पाहूया रघुवीर घाट पावसाळ्यात। तर आपण आता गुंदे फाट्यावर पोहोचलेलो आहे। गुंदे फाट्यावरून आपल्याला राईट मारायचा आहे। एक तर रघुवीर घाटला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत, एक तर खेडवरून पण आहे आणि एक गुंदे फाट्यावरून पण आहे। पण आपल्या गुंदे फाट्यावरून जवळ पडतंय म्हणून आपण गुंदे फाट्यावरून चाललेलो आहे। चला खूप छानशा पुलावरती आपण थांबलेलो आहे आणि समोरचे जे घाट वगैरे दिसतात ना तुम्हाला, तिथे आपल्याला डोंगरात जायचं आहे। आणि हे बघा, सो टाइम वेस्ट न करता आपण लवकर जाऊया त्या डोंगरावरती आणि एक्सप्लोर करूया। तर फायनली आपण आता खोपीत पोहोचलेलो आहे। खोपीतून रघुवीर घाटला जाण्यासाठी काहीतरी 14 किलोमीटर आहे। सो रघुवीर घाट खूपच छान आहे। सो चला एक्सप्लोर करूया। आणि पाऊस नाही आहे या ठिकाणी म्हणून चांगलं खूपच आहे। तो व्हिडिओ पण खूप छान येईल। तर चला मित्रांनो, मी आता रघुवीर घाटमध्ये आहे आणि रघुवीर घाटमध्ये खूप इन्सिडेंट होतात, दगडी वगैरे वरून कोसळतात। हे बघा माझ्या पुढेच केवढी मोठी मोठी दगडी आहे। हे बघा, ही सगळी दगडी इथे वरती होती, पण पावसाच्या मुसळधार पावसामुळे ते दगडी खालती आलेले आहे। जे कोण असे घाट वगैरे एक्सप्लोर करत असतील त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, कारण ते पण त्यांची काळजी घेतील। आणि बघा दगडींची साईज वगैरे पण बघा किती मोठी मोठी आहे। धन्यवाद। 3 झाला आता जस्ट इन्सिडेंट, माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही आला, बट हा बघा हे आता दगडी वगैरे केवढी कोसळलेली आहेत। हे बघा वरती इथं दगडी होती बट ते खालती कोसळली, आम्ही जस्ट वाचलो। आणि बघा गाडी इथं पार्क केलेली आहे आणि खूप सारी दगडी एकासोबत सटकन एका स्लॉटमध्ये आहे ना खटकन खालती आलेली आहेत। आम्हाला खूप भीती वाटली, बट देवाच्या कृपेने आम्ही वाचलेलो आहे। सो आता पुढे चाललेलो आहे सावकाश, कारण दगडी इथं कधी पण कोसळतात रघुवीर घाटामध्ये। मित्रांनो, तुम्ही चांगल्या लोकेशनवरती असं एक्सप्लोर करत येताव, बट मला एक गोष्ट तुमची लोकांची आवडत नाही बघा। येता तर येताव, पण बघा असे लेस पाकिट किंवा असे वॉटर बॉटल जे तुम्ही पाणी वगैरे पिताव ते सगळं तुम्ही बघा असंच टाकून जाता, कचरा वगैरे बघा असंच करून जाताव। तर ते निसर्ग बघायला खूप वेगळं वाटतं। जे आता तुम्ही घेऊन येताय तर घेऊन जावं परत घरी आणि डस्टबिन वगैरे मध्ये टाका। आणि बघा व्ह्यू बघा, डोंगर खूपच छान आहे एकदम। मित्रांनो, फायनली आपण रघुवीर घाटमध्ये पोहोचलेलो आहे। आणि बघा रघुवीर घाटमध्ये पोहोचल्यावरती तुम्हाला असं हॉटेल वगैरे टाईप दिसेल आणि इथं आपण गाडी वगैरे पार्क केलेली आहे। आणि खूपच छानसा ब्लॉग आहे हा। हे बघा समोर बघा क्लाउड्स कसे येत आलेले आहेत। आणि हे बघा इथून आपण चाललेलो आहे खालती पॉईंट बघायला। 2 इथे टोटल पॉईंट आहे आणि इथं सावकाश जायचं आहे, कारण पाय सरकू शकतो, देना ना देना। आणि फॉग खूपच आहे। आणि बघा इथे शौचालय वगैरे पण आहे। हे बघा, सो एवढं वरती पण शौचालय वगैरे केलेली आहे। सो खूपच छान। आणि पाऊस जोरात वगैरे आला तर आपण ह्याच्यामध्ये राहू पिऊ शकतो पाऊस जाईपर्यंत। बट आमचं लक एवढं छान आहे ना की पाऊसच नाही आहे। फक्त घाटात चढताना पाऊस वगैरे खूप भेटला आम्हाला। आणि हे बघा फॉग आहे म्हणून काय दिसतंय की नाही दिसतंय ते बघा। हे बघा खूपच चांगली लोकेशन आहे, तुम्ही व्हिजिट केलीच पाहिजे। आणि बघा असं काहीतरी एक हे दिलेलं आहे, पॉईंट वगैरे आहे। तो चला पाहूया पॉईंट। ओ भाई साहब, हे बघा खूपच छान आणि खूपच सुंदर
अशी जागा आहे. खूपच भारी वाटायला लागलंय. एकदम सावकाश चाललेलो आहे आम्ही. खरंच तुम्ही व्हिजिट केलीच पाहिजे अशा लोकेशनवरती. खूपच भारी वाटतंय बघा. आहा, सुंदर सुंदर, खूपच सुंदर वाटू लागलेलं आहे. आणि अशा सगळ्या ठिकाणी पावसात खूप मजा येते. असं उन्हाळा बिन्हाळा असलं तर काय बघायचं, सुकं रुक बरोबर की नाही. आणि बघा मागे आपला एक भाव आलेला आहे सोबत. त्याच्याकडे बघा गोप्रो वगैरे त्यांनी सेटअप करून आणलेला आहे. आणि आपण आपल्या आयफोनमध्ये करतोय. आयफोन म्हणजे आपला खूप साधा आयफोन आहे 11. बस खूपच भारी पॉईंट आहे यार. हे बघा क्लाउड्स बघा, क्लाउड्स सगळं वरती खालती सगळं तुम्हाला पांढरं दिसणार गाईज, कारण फॉगच्या मारे. इथे असा फोटो वगैरे काढला ना किती सुंदर येईल. तुम्ही पण इथे विजिट करा. आहा, एक नंबर, मजा येऊन गेली. पेट्रोलचे पैसे वसूल झालेले आहेत आमचे. इथे काही छोटे छोटे चिमण्या दिसू लागलेल्या आहेत. हे बघा खालती चिमण्या आहेत छोटे छोटे. आवाज केला की ते उडून जातील असं वाटतं. बघा तेव्हा हलचल झाली त्यांची. हे बघा इथे हलचल व्हायला लागलेली आहे त्यांची. बघा एकदम सावकाश. मी बघा एकदम किती सावकाश जातोय, कारण एक पाय सरकला तर व्लॉग कधीच येणार नाही. बरोबर की नाही. इथून मी शूट करतोय गाईज, तो मागून शूट करतोय आणि आपण समोरून शूट करतोय. बघा कसं जातोय बघा, घाबरतोय. भीती वाटते गाईज. फर्स्ट टाइम आहे आपलं असं लोकेशनवरती, तर नक्कीच भीती वाटणारच आहे. ओ हा, फायनली पॉईंटवर पोहोचलेलो आहे. खूप मज्जा आणि खूपच रावस वाटू लागलेला आहे. हे बघा रघुवीर घाटात आहे. पूर्ण पांढरं फॉगच फॉग. तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या पॉईंटला चाललेलो आहे. परत आपल्याला कसरत करावी लागते आहे. परत बघा आपल्याला चालायला लागतं आहे. सो हे बघा खूप फास्ट आपण चाललेलो आहे. आणि बघा भाऊ तर चालतोयच आहे, आपण पण जातोय. पाय बी सरकला ना तर वांदे व्हायचे गाईज, वांदे. ब्लॉक कधी जाणार नाही परत. मग पाय पण इथे स्लिप मारतोय कारण क्रॉक्स वगैरे घातलेत ना मी, म्हणून. फॉगची मात्रा खूपच आहे आणि खूपच भारी व्ह्यू दिसलेला आहे. आता चाललं दुसऱ्या पॉईंटवर. अरे आता पाय सरकला माहिती आहे का गट्टू, पाय सरकला. खूप डेंजर पॉईंट आहे या. तर सावकाश या. काय करू, एका हातात कॅमेरा आहे आणि एकात हे चढायला लागते. आय शपथ मित्रांनो, दम लागू लागला आहे आणि कंबर मोडलेली आहे. माणसी त्याच दुसऱ्या पॉईंटला ओरडतात आहे. चला जाऊया. हो, फायनली पोचलेलो आहे. दम खूप लागलेला आहे गाईज. रघुवीर घाटमध्ये तुम्हाला पूर्ण एअरटेलला रेंज भेटते. मला माझं एअरटेलचं सीम आहे आणि रेंज पण खूपच फुल आहे मला. दम आणि हे बघा दुसऱ्या पॉईंटवर आता पोचलेलो आहे आम्ही. बघा असा काहीतरी पॉईंटला जाण्याचा रोड आहे. आणि पावसाळ्यात नक्की म्हणजे नक्की विजिट करा, खूप भारी आहे बघा. इथून आपण आता चालत जाणार. 2 मिनटं पहिला पूर्ण क्लिअर झालेलं वातावरण. बट खालती पाऊस, जसं की तुम्हाला म्हटलं मी, खालती पाऊस आला आहे आणि आता वरती पण येईल पाऊस. पूर्ण फॉगनी हे झालेलं आहे म्हणून आता व्ह्यू दिसत नाही. पण मी गोप्रोमध्ये कॅप्चर केली आहे प्रॉपर एकदम. सो व्ह्यू मात्र खूपच चांगला होता.
तिथं कोणतरी पब्लिक ओरडते. बघा ती दोघं तिघ जण आहेत. त्या माग आपण बघा लगेच बघायचं बघा लगेच क्लिअर झालं. हो दिस इज नेचर. नेचर का कमाल है गाइस. उई उई उई. मित्रांनो खूपच स्वर्ग वाटतं. स्वर्गात आलेला असा वाटू लागलेला आहे. आणि बघा प्रॉपर पायट्याना वगैरे इथे दिलेली आहेत आपल्या खालच्या उतरण्यासाठी. आणि हलकासा पाऊस चालू झालेला आहे. फॉगच्यामुळे आपल्या समोरचं काही दिसतच नाही आहे असा विषय झालेला आहे. एक ट्री आहे ती खूपच छान वाटतं मला. तो ट्री तो मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. आणि गोप्रोची क्वालिटी कशी वाटते जरा मला कमेंटमध्ये सांगा. गोप्रो 12 आहे हा. 12ची कॅमेरा कशी वाटते सांगा. फर्स्ट व्लॉग आहे माझा गोप्रोनी. सो क्वालिटी मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि हे बघा व्ह्यू तुम्हाला समोरचा दाखवतो. समोरचा व्ह्यू बघा. पाणी आलाय भाई. खूपच भारी आहे बघा. प्लॅन बघा. छत्री उडू शकते माझी. खूपच भारी आहे. काय बोलतोस गौरव. छत्री उडू शकते माझी. ते लय हवा आहे. हवा तर मात्र खूपच आहे रे. आता जरा फॉग गेलाय रे. वाढ होगी आपण. क्लायमेट बघा क्लायमेट. मित्रांनो त्या छत्री पण सामात येत नाही आहे. अरे बघ व्ह्यू बघ. व्ह्यू हा कॅप्चर झालाच पाहिजे. खूप भारी आहे रे मित्रांनो. आपलं लक खूपच छान आहे. क्लायमेट पूर्ण क्लिअर झालेलं आहे. खूपच भारी. खूपच भारी आहे रे. मित्रांनो क्लायमेट बघा. क्लायमेट आत्ता बघा. क्लायमेट धंदरत तत्र धंदरत तत्र धंदरत तत्र धंदरत तत्र. एकदम फॉग होता काही. ह्याचा मला फोटो काढायला लागणार आहे. खूपच भारी आहे. असं निसर्ग बघायसाठी तुम्हाला रघुवीर घाटात एकदा तरी व्हिजिट करावं लागणार आहे गाईज. हे बघा हा व्ह्यू पॉइंट आहे. पडतोय पाऊस खाली पडतोय पण वरती नाही पडत आहे. मित्रांनो आवाज यायला लागलाय पावसाचा. बट वरती पाऊस नाही खालती पाऊस आहे. असा काहीतरी विषय आहे. फुल एकदम रापचिक फुल ओके मध्ये काम आहे. मी इथे एंड करतोय. सो हा व्लॉग कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. असे इंटरेस्टिंग व्लॉग MH08 एक्सप्लोरर तुमच्यासाठी घेऊन चालला आहे. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हुई.